आमचे सगळे पदाधिकारी जे काँग्रेसचे जिल्ह्याचे असतील, प्रदेशचे पदाधिकारी असतील, त्यांना एक व्यवस्थित ट्रेनिंग देऊन जी केंद्र सरकार म्हणजे विशेष करून बीजेपी खोटं बोला आणि रेटून बोला ज्या पद्धतीनं जनतेमध्ये ते भ्रम निर्माण करण्याचं काम करतात, त्याला जशाला तसं वैचारिक उत्तर देण्याचा या शिबिरामध्ये एक निर्णय झालेत आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षित करण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांना झालेलं आहे। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा या पद्धतीची एक व्यवस्था आम्ही निर्माण करणार आणि या खोटारडी जी व्यवस्था आज देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भाजपच्या रूपाने आलेली आहे, तिचं वास्तव्य जनतेसमोर मांडण्याचा या शिबिरामध्ये आम्ही एक संकल्प घेतलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे। विशेष करून 3 ठराव याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही पारित करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये भाजपचं केंद्रातलं सरकार त्यांनी सातत्यानं शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। 2014 मध्ये त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रधानमंत्र्याचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी याच महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये येऊन, कारण की महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली ही भूमी आहे, याच भूमीमध्ये येऊन खोटं बोललेत। ज्या स्वामीनाथन समितीची शिफारस मी लागू करणार असं यवतमाळमध्ये चाय पे चर्चेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, पण जेव्हा देशभरातल्या शेतकऱ्यांनी त्यांना मतदान करून त्यांना निवडून पाठवलं तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य अजून म्हटलं होतं की मेरी पहली जो सही होगी प्रधानमंत्री करके वो किसान के कर्ज माफी पे होगी और स्वामीनाथन समिति की सिफारिश हम लागू करेंगे या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं। शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचं उत्पन्न दुग्ण करून टाकू, तुम्हाला 1.5 शेतीच्या मालाला भाव देऊ, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं, या देशाच्या अन्नदात्याला दिलं आणि त्याच्या आधारावर मतं घेतलीत। स्वामीनाथनजींना परवा भारतरत्न पुरस्कार दिला, पण त्यांच्या मुलींनी त्याच्यामध्ये एक भूमिका मांडली की या भारतरत्न पुरस्कारापेक्षा माझ्या वडिलांनी जी काही शेतकऱ्यांच्या हितासाठी, या देशाच्या अन्नदात्यासाठी जो काही संकल्पना मांडलेली होती ते पूर्ण करण्याचं आश्वासन मोदीजी आपण दिलेलं होतं, ते आपण पूर्ण केलं असतं तर ती खऱ्या अर्थानं माझ्या वडिलाला भारतरत्नापेक्षा मोठा पुरस्कार झाला असता। पण भाजपने केंद्राच्या वेबसाईटवरून स्वामीनाथन समितीच्या शिफारसीलाच काढून टाकलं। म्हणजे जी काही यांचा खोटारडेपणा शेतकऱ्यांच्या बद्दल आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।